हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनल 10th बोर्ड अकॅडमीवर। तर बघा मित्रांनो, आपण 10वी विषयाचा गणित भाग 1 पेपर पाहणार आहे, जो की तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल। तर बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे हा 2026 चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर आहे। यामधले काही क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो, तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा। तर चला मित्रांनो, आपण या पेपरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघूया, जे की तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये कामी पडतील। तर चला मित्रांनो, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट। त्या अगोदर बघा मित्रांनो, तुमच्या समोर पेपर आल्यानंतर तुम्ही एक मायनर मिस्टेक करतात आणि ते मायनर मिस्टेक केल्याने तुमचे मार्क्स घसरतात। तर बघा मित्रांनो, ते मायनर मिस्टेक काय आहे? तर बघा, तुमच्या समोर सूचना तुम्हाला दिलेल्या असतात। तर ह्याच्या सूचना तुम्हाला दिलेल्या असतात, ह्या सूचना पूर्ण प्रकारे वाचायच्या, समजायच्या, यांना फॉलो करायचं, त्यानंतरच प्रश्न क्रमांक 1 ला स्टार्ट करायचं। तर चला आपण करूया प्रश्न क्रमांक 1 ला स्टार्ट। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 बघा, ए मध्ये तुम्हाला दिलेला आहे की खालील प्रश्न सोडवा कोणतेही 4। बघा, यामधले तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहे आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यायचे आहेत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं 1 नंबरवरती दिलेला आहे की या सामग्रीचा मध्य काढा, त्यानंतर गुणाकार करा आणि सोप्या रूपात लिहा। त्यानंतर 3 नंबर, जर 3x + 5y = 9 आणि 5x अधिक 3y = 7, तर x + y ची किंमत काढा। बघा, x + y ची तुम्हाला किंमत काढायची आहे। त्यानंतर बघा, 4 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे की दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। बघा, 5 डझन पेन, त्यानंतर 121 पेन। तर बघा, एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत। हे क्वेश्चन्स तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकता आणि इझिली तुम्ही हे 4 मार्क्स मिळवू शकता। त्यानंतर बघा, 5 नंबर, ही बहुपदी सहगुण रूपात लिहा। त्यानंतर बघा, 6 1/4/2016 टू 31/3/2017 या आर्थिक वर्षाचे आयकर आकारशी वर्ष कोणते? बघा, एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत। यामधले क्वेश्चन्स बघा, 3 नंबरचा क्वेश्चन, त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आणि हा 2 नंबरचा क्वेश्चन। बघा, हे 3 क्वेश्चन्स आयएमपी क्वेश्चन्स आहेत। हे 3 क्वेश्चन्स नक्की करून जा। त्यानंतर चला समोर बघूया की कोणकोणते आयएमपी क्वेश्चन्स आहेत की ते तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, आतापर्यंत या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल। तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा। तर बघा, 2 नंबरवरती आहे तुम्हाला बघा, बी, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2। बघा, कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे। एक प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे, असे तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 4 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत। तर बघा, यामधला हा 2 नंबरचा क्वेश्चन आयएमपी आहे। हा 2 नंबरचा क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा। त्यानंतर चला समोर जाऊया। बघा, समोर आहे तुम्हाला 2A, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा। बघा, तुम्हाला इथं प्रश्न दिलेला आहे, तर यामधले तुम्हाला योग्य पर्याय निवडून लिहायचे असतात आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यायचे असतात। तर बघा, 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता। 4 मार्क्स घेणं काही अवघड नाही आहे। बघा, तुम्हाला इथं प्रश्न दिलेले असतात आणि त्यांचं इथं तुम्हाला आन्सर सुद्धा दिलेलं असते। यामधलं करेक्ट आन्सर तुम्हाला चूज करायचं असते आणि तुम्हाला आन्सर लिहून इझिली मार्क्स घ्यायचा असते। तर बघा, यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे हे इझिली लिहायचं आणि इझिली मार्क्स घ्यायचा। तर बघा, यामधला हा पहिला प्रश्न, त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न, हे 3 प्रश्न आयएमपी आहेत। तर हे 3 प्रश्न तुम्ही नक्की करून जा। बघा, 4 नंबरचा आपला 3 नंबरचा क्वेश्चन बघा, एकच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून रिकामी जागा आकारला जातो, तर काय आकारला जातो? याचा इझिली आन्सर आहे। इझिली आन्सर तुम्ही लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता। त्यानंतर बघा, समोर आहे 4 नंबर, एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या असण्याची संभाव्यता रिकामी जागा असेल, तर काय असेल? एकदम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचा सुद्धा मार्क्स घेऊ शकता। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही याचे पण इझिली 4 मार्क्स घेऊ शकता। तर बघा, हे 3 प्रश्न मी तुम्हाला जे सांगितले ते प्रश्न नक्की करून जा। त्यानंतर बघा, समोर येते बी, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2। बघा, तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहे, 4 मार्क्स तुम्हाला इथं इझिली मिळतात। तर बघा, यामधला हा 2 नंबरचा क्वेश्चन एकदम आयएमपी आहे। हा क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा। त्यानंतर बघा, समोर येते 3 नंबर, बघा 3 नंबरवरती आहे ए, खालील कृती पूर्ण करा कोणतेही 2। बघा, यामधल्या कोणत्याही 2 कृत्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे। एक कृती तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे, अशा तुम्हाला 2 कृत्या सॉल्व्ह करायच्या आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे। तर बघा, 1 नंबरची जी कृती आहे तुम्हाला, तर बघा, ही कृती तुम्हाला इथं दिलेली आहे, तर ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत। तर बघा, ही कृती एकदम इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता। एकदम सोपी कृती असते, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ही कृती सॉल्व्ह करू शकता आणि इझिली तुम्ही याचे 2 मार्क्स इझिली घेऊ शकता। तर बघा, हे 1 नंबरची जे हे आहे तुम्हाला कृती आहे, हे कृती 1 नंबरची मोस्ट इम्पॉर्टंट कृती आहे। त्यानंतर बघा, नंबर 2 ची कृती जी आहे की एका गावात विविध स्थानांना दररोज होणारा वीज पुरवठा खालील सारणीत दर्शविला आहे। ही माहिती वृत्तलेखाने दर्शवण्यासाठी प्रत्येक घटक दर्शवणाऱ्या वर्तुळपाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप ठरवण्याची खालील कृती पूर्ण करा। बघा, ही कृती तुम्हाला इझिली पूर्ण करायची आहे आणि तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे। तर हे जे कृती आहे, हे कृती तुम्ही या पेपरच्या पेपरमध्ये इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचा 2 मार्क्स घेऊ शकता। एकदम सोपी कृती आहे, एकदम सोपी कृती आहे। ही कृती कोणी पण सॉल्व्ह करू शकेल आणि हिचं 2 मार्क्स इझिली घेऊ शकेल। तर बघा, याचे 2 मार्क्स इझिली घ्यायचे। त्यानंतर बघा, समोर तुम्हाला आहे 3 नंबर, बघा 3 नंबरवर आहे तुम्हाला की 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व दिलेल्या घटकांतील अपेक्षित निष्पत्ती लिहून कृती पूर्ण करा।
बघा हा जो क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही एक वेळेस नक्की पाहून जा. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही या प्रश्नपत्रिकेवरच्या प्रश्नपत्रिकेवरच सॉल्व्ह करू शकता आणि इझिली तुम्ही याचे मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर तुम्हाला इथे बी नंबरवरती की खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2. बघा यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. तर या 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. तर यामधला हा 3 नंबरचा जो प्रश्न आहे हा आय-एम-पी प्रश्न आहे. तर हा 3 नंबरचा प्रश्न तुम्ही करून जा. त्यानंतर चला बघा हा जो 1 नंबरचा क्वेश्चन्स आहे याचे थोडे चान्सेस आहेत. बट मी तुम्हाला सांगतो की हा जो 1 नंबरचा जो प्रश्न आहे हा प्रश्न पण तुम्ही नक्की करून जा. थोडे चान्सेस आहेत की हा 1 नंबरचा प्रश्न पण येणार. बट एक वेळेस करून जा. आपल्याला काही हरकत नाही एक वेळेस याचं जे ॲन्सर आहे हे ॲन्सर पाहायला. तर बघा मित्रांनो हा 1 नंबरचा क्वेश्चन्स पण तुम्ही करून जा. बघा त्यानंतर समोर येते 4 नंबर. बघा 4 नंबरवरती आहे की खालील प्रश्न सोडवा. बघा मित्रांनो खूप सारे विद्यार्थी कमेंट करतात की सर हा पूर्ण पेपर जसाच तसा येईल काय? तर बघा मित्रांनो ॲज इट इज पेपर कसाच येत नसते. यामधले मी तुम्हाला जे आय-एम-पी क्वेश्चन्स देत आहे ते आय-एम-पी क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. तुमचा खूप फायदा होणार आहे. तर चला आपण बघूया खालील प्रश्न सोडवा कोणतेही 3. तर बघा मित्रांनो आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर बघा मित्रांनो तुम्हाला इथं 1 नंबरवरती दिलेला आहे की अमित दर महिन्याला ठराविक पद्धतीने रकमेची बचत करतो. पहिल्या महिन्यात तो ₹200, दुसऱ्या महिन्यात ₹250, तिसऱ्या महिन्यात ₹300 याप्रमाणे बचत करतो. तर त्याची एकूण किती रुपये बचत होईल? बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. तर बघा यामधले कोणतेही 3 तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि 9 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. तर बघा 3 नंबरचा क्वेश्चन्स त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन्स. बघा हे 2 क्वेश्चन्स आय-एम-पी आहेत. तर हे 2 क्वेश्चन तुम्ही पाहून जा. त्यानंतर बघा समोर येथे 5 नंबर खालील प्रश्न सोडवा. बघा कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे. 4 मार्क्ससाठी एक प्रश्न. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की खालील सारणी गणित विषयाच्या परीक्षेतील 180 विद्यार्थ्यांचे गुण दर्शवतात. इकडून तुम्हाला गुण दिलेले आहेत आणि इकडून विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला दिलेली आहे. तर बघा तर एक्सची किंमत काढून वरील माहितीचा आयतालेख काढा. बघा इथं तुम्हाला आयतालेख काढायचा आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा नंबर 2चा क्वेश्चन. बघा नंबर 2चा क्वेश्चन्स आणि नंबर 1चा क्वेश्चन्स हे दोन्ही पण क्वेश्चन्स आय-एम-पी आहेत. तर हे दोन्ही पण क्वेश्चन्स तुम्ही एक वेळेस तुमचे जे गाईड असेल, तुमचे जे कोहिनूर असेल त्यामध्ये याचा ॲन्सर एक वेळेस पाहून जा. तर बघा मित्रांनो त्यानंतर येथे समोर 6 नंबरवरती आहे खालील प्रश्न सोडवा कोणताही एक. बघा यामधला कोणताही एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि 3 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचे आहेत. तर बघा यामधला हा जो 1 नंबरचा क्वेश्चन आहे हा तुम्ही नक्की करून जा निर्देशांकाचा. तर हा क्वेश्चन तुम्हाला इझिली पाहायला मिळेल आणि इझिली तुम्हाला 3 मार्क्स घेता येणार. तर बघा अशा प्रकारे उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला हे मोस्ट इम्पॉर्टंट आय-एम-पी आहेत. ह्या आय-एम-पी तुम्ही जर करून गेले तर तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळतील. तर बघा मित्रांनो हे जे मी तुम्हाला क्वेश्चन्स दिले हे क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. आणि हां आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हाईप करा. आणि बघा मित्रांनो काही सुद्धा नवीन अपडेट्स आल्या तर मी WhatsApp ग्रुपवरती शेअर करत असतो आणि काही सुद्धा लीक पेपर आले तर मी सर्वात पहिले WhatsAppवर शेअर करत असतो. तर बघा मित्रांनो WhatsApp ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा आणि त्यावर जे आय-एम-पी क्वेश्चन्स मी देत असतो ते आय-एम-पी क्वेश्चन्स पण तुम्ही नक्की करून जा. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स.